नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या आवश्यक असलेल्या शालेय साहित्याच्या किमतीत यंदा 20 ते 25% वाढ झाली आहे. वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, रंगसाहित्य तसेच इतर स्टेशनरी वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे पालकांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्यांना आर्थिक तणावाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांकडून मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची खरेदी केली जाते. मात्र यंदा बाजारात वह्या आणि पुस्तकांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. पालक म्हणून माझं म्हणणं असं आहे की सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण परवडेल अशा हिशोबाने जर शासनाने त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि जर प्रत्येक गोष्टी जर थोड्याशा स्वस्त किंवा शालेय शिक्षणाच्या बाबतीत जर सूट दिली तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना दोघांना त्याचा फायदा होईल आणि सर्व या दृष्टीने लोकांना पण बेनिफिट मिळेल. काय होतं आहे आता सध्या प्रत्येक पालकांना शाळेची फी भरणे, त्यानंतर मुलांची सर्व साहित्य खरेदी करणे, या सगळ्या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना जास्त प्रमाणामध्ये खर्च त्यांच्या म्हणजे बजेट त्यांचं चुकतं आहे. आणि त्याच्यामधून जर शासनाने थोडंसं फीमध्ये सवलत दिली, त्यानंतर अशा शालेय वस्तूंमध्ये जर काही डिस्काउंट दिला किंवा जो असेल GST वगैरे तो जर कमी केला तर सर्व पालकांना त्याचा फायदा नक्कीच होईल. यावर्षी आखाती युद्धामुळे सगळ्याच वस्तूंच्या कच्च्या मालाच्या आणि पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आमच्या शैक्षणिक साहित्यामध्ये प्रत्येक वस्तूच्या किमती वाढलेल्या आहे. वह्यांच्या किमती वाढलेल्या आहे, पाटी पेन्सिलच्या किमती वाढलेल्या आहे, दप्तराच्या किमती वाढलेल्या आहे. त्यानंतर प्लॅस्टिकमध्ये येणारे जे आयटम ते 35 ते 40% म्हणजे पेन असतील, कंपासचं साहित्य असेल, याच्यामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. आणि ही वाढ झाल्यामुळे आमचा नफा त्याच्यामध्ये कमी झालेला आहे आणि पालकही त्याच्यामध्ये जास्त किंमत झाल्यामुळं घ्यायला लोक काटकसर करत आहे. जी ब्रँडेड वस्तू घेण्याऐवजी लोकल वस्तू घेण्यावर लोकांचा जास्त कल यावर्षी झालेला आहे. आणि शेतकरी लोकांकडे पैसा नसल्यामुळे, शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसल्यामुळे प्रत्येक शेतकरी सुद्धा जिथं 6 वह्या 12 एक डझन वही घ्यायची तिथं 6 वह्या 4 वह्या हे घेऊन यावर्षी शैक्षणिक साहित्य खरेदी करायची त्यांची सुरुवात झालेली आहे. पण येत्या 2-3 दिवसामध्ये आता शाळा सुरू होतील तर शेवटी प्रत्येक पालकांना तर ते घेणं आहेच आणि घ्यावंच लागणार आहे. परंतु तरी प्रत्येक पालक हा काटकसर करून जिथं 1 डझन लागतं तिथं 2-2 4-4 वह्यावर आणि जिथं पेनाचे बॉक्स जायचे तिथं 2-2 3-3 पेन पेन्सिल वगैरे हे असं फक्त शॉर्टकटमध्ये जेवढं साहित्य घेता येईल तेवढं घेऊन फक्त वर्षाची सुरुवात लोक आता करतायत. जय जनार्दन ऑटोमोबाईल्स येवला सर्व प्रकारच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, सर्व नामांकित कंपन्यांचे ऑइल योग्य दरात उपलब्ध. जय जनार्दन ऑटोमोबाईल्स तसेच जावेद भाई मोटार गॅरेज, बबलू वायरमॅन, ॲटो इलेक्ट्रिकल पार्ट्स व जय जनार्दन सर्व्हिस सेंटर, सर्व सेवा एकाच छताखाली. संतोषी माता मंदिरासमोर, येवला मनमाड रोड, येवला. संपर्क सचिन थळकर.